पण वहिनी, तुम्हाला आपल्याच घरातल्या माणसांवर विश्वास नाही. केलेले आरोप नाही मिटणार म्हणा. आम्हासनी माफ करा, खरंच चुकलं आमचं. परत असलं काही होणार नाही बघा. पाहिजे तर पाय पकडतो आम्ही तुमचे. माफ करा आम्हाला. नको असू नाही, तुमच्या या धाकट्या जावाला माफ करा जाऊबाई. पाहिजे तर धाकटी बहीण म्हणून माफ करा. राणा भाऊजी, तुमची बी माफी मागतो बघा आम्ही. वहिनी राहू द्या. अहो नाही, गैरसमज संपला की आता. मनात काय बी ठेवू नका. हो, तुम्ही बी राग सोडून द्या. देशील ना? वहिनी, हे समजा ज्यावरनं सुरू झालं ते रेणूचं एकावर प्रेम आहे. म्हणजे तिच्या बरोबर शिकत होता. चांगला पोरगा आहे. वहिनी, तुमच्या पाहुण्यांना आता सांगून द्या काय की दुसरं स्थळ बघायला सुरुवात करा. पण हा, आता रेणूला जिकडे लगीन करायचंय तिकडेच लगीन होणार. अहो नाही, पण मग ते पान सुपारी. पान सुपारीच झाले ना व, लग्न नाही. अहो वहिनी, इकडे माणसं भोवल्यावर असताना लग्न मोडतात, इकडे तर सुपारी फोडल्या. वहिनी, तुम्ही समजा कॅन्सल करा काय. आणि हा, ते रेणूच्या लग्नाच्या भानगडीत आता तुम्ही पडू नका. मी आणि अंजलीबाई बघतो काय करायचं ते. चला येतो. रेणू फोन का नाही उचलत आहे? रेणू, रेणू प्लीज फोन उचल. काय झालं कसं कळणार आहे मला? रेणू, तुला कॉल उचलायचा नसेल, बोलायचं नसेल तर ठीक आहे. त्या लग्नाला तुझा होकार असेल तर मी माघार घेतो. मी तुला याच्या पुढे कधीच त्रास देणार नाही. ए उचल किती हो? काय बघाली का मारक्या मग शिवानी? बापाला खूनच धावते वय. अहो तुम्हाला कुठे खुन्नच धावते मी बापू. मग काय डोळं वाटरून बघायला लागली माझ्याकडे? अहो मी तुमच्याकडे नाही, मी मोबाईल कडे. बापू अहो द्या की मला मोबाईल प्लीज. मी आता लग्नाला तयार झाले ना. मग कशाला पाहिजे तुला मोबाईल? मी आता म्हणतो लग्न ठरलेल्या मुलींनी मोबाईल वापरूच नाही. आणि असला महाग आता तर अजिबात नाही. याचा काय संबंध आहे हो? ओ बापू मला मेसेज आले असतील, फोन आले असतील. बघू द्या की हो जरा प्लीज. मी वय म्हणलंय ना आता लग्नाला. अजिबात मिळणार नाही. मी आता ह्यो मोबाईल उद्या परवा विकूनच टाकणार आहे. तेवढंच 1000-1200 रुपये मिळालं तर खर्चाला हातभार लागेल. बापू ए आवाज खाली. तुझ्या या मोबाईलचे थेर माहित आहेत मला. आजकालची पोरं या मोबाईल मुळे बाद झाल्यात. गपगुमान लगीन करायचं आणि जे काय करायचं ते नवरा सांगल तसंच करायचं. कळलं का? रेणू बाहेर आहे, मला तुझ्या संकट बोलायचंय. होणार रे मी राणा.
कशाला? महत्वाचं काम. अरे उद्या सांगितलं असतं तर. नाही आत्ताच बोलायचे. चल रेणू, राणादा काय म्हणतो बघूया आपण. चल. सांगितलं ना बा, मला रेणू संगत एकट्यात बोलायचे. हो काकी, हे बापूंना भाकर बिकर वाढा काय, तोवर आम्ही आलोच. अरे पण एकदा सांगितलं ना बा, मला रेणू संगत बोलायचे म्हणून. ठीक आहे, जा रेणू, नाहीतर लग्नानंतर तुमच्या दोघांची गाठ बी पडणार नाही. चल. रेणू, आता का मान खाली घालून उभीस? जरा इकडे बघ की आमच्याकडे. रेणू, अशी रडत राहणार आहेस का आयुष्यभर? रेणू, अगं लग्न करणं म्हणजे घरातल्यांचं मन जपणं नसतं. घरच्यांचंही मत महत्वाचं आहे, पण सगळ्यात जास्त महत्वाचं आहे ते तुझं मत. तू हा निर्णय घेऊन किती मोठी चूक केली आहेस माहितीये? अगं बोल की काय तर. तूच सांग, काय करणार होते मी? तुझ्या मनात आहे ते सांग. ते घरच्यांचं काय टेन्शन घेऊ नकस. तुला लगीन करायचंय काय? जे मनापासून वाटतंय ते सांग रेणू. तू हे का म्हणलीस ते माहित आहे मला, आणि अंजलीबाई म्हणते तसं तुझ्या मनात आहे ते सांग. तुला लगीन करायचंय काय? पोरगा पसंत आहे काय तुला? नाही. तुझ्या पसंतीच्या पोराबरोबर तुझं लगीन झालं तर करशील काय? मी सरांबद्दल सगळं सांगितलंय रेणू. सॉरी, पण मला सगळं सांगणं गरजेचं होतं. रेणू, अगं तू माझी बहीण आहेस. लहानपणापासून आपण एकत्र वाढलो खेळलो. तुम्हाला का नाही सांगितलंस? अगं सांग की, मला का नाही सांगितलं? अरे तू भाऊ आहेस ना माझा, मग तुला कशा सांगणार मी अशा गोष्टी? मी काय दादागिरी करण्यातला भाऊ आहे वय? आणि मी काय जाऊन सरला मारलं असतं का? एवढंच ओळखलंस होय तुझ्या भावाला? नाही रे राणादा, खरंच लई चांगला आहे. मी कॉलेजमध्ये असल्यापासून हे सगळं लपवून ठेवलंय तुझ्यापासून. मग आत्ताच एकदम कसं सांगणार तुला? ते सांगावं का नको असं वाटत होतं मला. पण त्यामागची कारणं लई वेगळी आहेत रे राणादा. खानदान, आई बा हेच नव रेणू. समध्यात महत्वाचा असतो तो माणूस. अगं तो माणूसच चांगला नसेल आणि पसंत नसेल तर खानदान, जातपात, धर्म काय पेटवायचंय वय? हे समजा तुम्हाला आधी सांगितलं पाहिजे होतंच बघ. हे समजा इतपतोर आलंच नसतं मग. चुकलं रे माझं. मी जरा घाबरले होते तुला. मी लहान असल्यापासून तू माझी काळजी घेत आलायस. माझं शिक्षण असू दे, नाहीतर अजून काय, तू नेहमी माझ्या पाठीशी उभा राहिलास. तुझं घर फक्त मलाच नाही तर बापू आणि आईला सुद्धा एखाद्या देवासारखं आहे रे. मग तूच सांग, हे सगळं कसं सांगणार होते तुला मी? मी काय राक्षस आहे का मला घाबरायला? नाही. मग झालं, मी तुझी साथ देणार. तुझं प्रेम तुला मिळालंच पाहिजे बघ. आणि लहानपणापासून आजवर जशी साथ देत आलोय ना व, तशी हितनं पुढे बी साथ देणार बघ तुला. तुझं लगीन सरांसंगटच होणार. अरे पण बापू? ते बापू तर सोड ग, ते मी बघतो काय करायचं ते. तू घरचं अजिबात टेन्शन घेऊ नकस. म्हणा माझी एक अट आहे बघ. कसली अट? ते कानपेचा मान तेवढा मला द्यायचा काय? असं तसं तर काय. आणि ते घरचं टेन्शन घेऊ नकस. जो बापूला असा डोस देतो की नाही,
मग बघ कसं समजा सरळ होत ते. आता मला रेणूच्या लग्नाची अजिबात काळजी नाही. ती काळजी घ्यायला तिचा भाऊ समर्थ आहे. अहो काय बघतायचा? आवाज बंद कर. ऐकते ना मी. एवढं लपून छपून काय ऐकताय? तुम्हाला सांगणारच आहे मी. काय कसलं? तुम्ही जे लगीन ठरवलं ते काय होणार नाही बघा. का? कारण रेणूला ते पसंत नाही. अरे पर ती होय बोलली या. आणि लग्नाला तयार बी आहे. काय करेन? होय रेणू लग्नाला तयार आहे. ही लगीन करायला तयार झाली का तुम्ही केलं? कसं केलंय चांगलं माहित आहे मला. अरे पर त्या पोरग्यात काय वाईट आहे? तो राजा महाराजा असेल त्याच्याशी काय घेणं देणं नाही. तेव्हा हे लगीन करायच्या डोसक्यातनं खूळ काढून टाका. कारण रेणूचं एका मुलावर प्रेम आहे. प्रेम? होय बापू, तिला ज्याच्या संगत लगीन करायचंय त्याच्या संगतच लगीन होणार. तेव्हा तिला कुणी बी बळजबरी करायची नाही, याद राखा. रेणू, तुला जर कुणी बळजबरी केली तर घाबरायचं नाही काय. डायरेक्ट मला येऊन सांगायचं. काका काकू, रेणूचं अशा पद्धतीनं लग्न करून ती सुखी होणार आहे का? हे बघा, तुम्हीच जरा विचार करा आणि आम्हाला सांगा. रेणू, काय बी काळजी करू नकस बघ. हे भाऊ तुझ्या संकट आहे. बापू, सांगितलेलं ध्यानात ठेवायचं काय. येऊ आम्ही. अहो, तुम्ही सगळ्यांना समोरासमोर घेऊन बोललात हे एक चांगलंच केलं. पण आता हे ऐकतील का नाही अशी भीती वाटते मला. काय बी काळजी करू नका. रेणूचं लगीन राजवाडे सरांसंगडेच होणार. याची समधी जिम्मेदारी माझी. होय ना रेणू? रेणू, काय बी काळजी करू नका आणि अजिबात घाबरायचं नाही काय. तुझं लगीन तुझ्या मनाप्रमाणेच होणार बघ. येऊ आता आम्ही. जा. बाय बाय. चला. पोरीनं समधी इज्जत मातीत घातली. अरे कुठनं अवधसा सुचले आणि हिला शिकवली. आणि हे समजत तुझ्यामुळे झालं, तुझ्या लाडानं. आता माझ्या लाडाचा काय संबंध हो? तुम्हाला शिकवायची हौस होती ना वा? मी शिकलो नाही, माझी पोरगी शिकणार. आणि शिकून काय वाईट झालं हो? पोरीचा पहिला पगार आला तेव्हा किती खुश झाला होता तुम्ही. आज निम्म घर पोरीच्या पगारावर चालतंय. करू दे तिला तिच्या मनासारखं. आता काय लहान राहिली नाही ती. अहो, कसला विचार करतायसा? वहिनी साहेबांनी सांगा, काय झालं ते समजत सांगा, नाहीतर डोसक्यावर चढून बसतील ते आपल्या.
काय बापू गुण उधळला ना पोरगी ना समद माहिती आमसनी आता नवं काय तर सांगा. अहो पर राणादा हे लग्न होऊन देणार नाही म्हणतोय ना. त्यांचा काय संबंध तुम्हासनी काय वाटतंय ते सांगा आधी. आता म्या काय सांगू मला काय बी कळणं झाले बघा वहिनी साहेब. काही न कळायला तुम्ही काय बोळ्यानं दूध पिताय होय. हे बघा बापू तुम्हासनी तुमच्या इज्जतीची पर्वा नसल पण आमासनी आमच्या पाहुण्यांच्या इज्जतीची पर्वा हाय. तेव्हा हे लगीन काय बी करून झालंच पाहिजे. ठेवा फोन आता. अहो वहिनी साहेब आता हे लगीन कसं होत नाही ते बघतोच. इतक्या सहजासहजी सोडणाऱ्यातलं नाही आम्ही. आम्हासनी माफी मागायला लावणाऱ्यांचा बदला घेणार म्हणजे घेणार. लई थंडी आहे ना हो बाहेर. एवढं हसायला काय झालंय? नाही काही नाही. अहो सांगा की. अहो खरंच काही नाही. तान्या बाला झोपेत सटवी असवती तसं म्हणावं तर तुम्ही काय तान्य बाळ नाही. नाही म्हणजे असायला काहीतरी कारण असणार. अहो मला बी सांगा की म्हणजे मी बी असतो. भटजींनी सांगितलं उचलून घ्या तर तुम्ही मला खरंच उचलून धरलं. साहेबराव बघा लई भारी दिसायला ना. खरंच. आणि इथे बघा वरातीत केवढे नाचला होतात ना तुम्ही. पहिल्यांदा नाचलो की तेव्हा मी. बरकत भाऊजी बघा. आणि समजा लई खुश होती बघा. खरंच. ही बघा जिप्री. झिपरी काय रेणू म्हणा. आता लग्न होणार आहे तिचं. ही रेणू तुमच्यासाठी असेल माझ्यासाठी जिप्रीच आहे बघा. प्रत्येक मुलीला तिच्या मनासारखा साथीदार निवडण्याचं स्वातंत्र्य हवं असतं आणि त्याच्याशीच तिला लग्नही करायचं असतं. आता रेणूलाही तिच्या मनासारखा साथीदार निवडण्याचं स्वातंत्र्य मिळणार आहे. खरंच मी खूप खुश आहे रेणूसाठी. आणि हे सगळं तुमच्यामुळे होतंय. थँक्यू. आता तिच्या आई बाबांचा विरोध आहे एवढंच. अहो तुम्ही त्याची काय बी काळजी करू नका. मी आहे ना व. या आई वडिलांचा विरोध कसा मोडायचा ते मला बरोबर माहित आहे. तुमच्या आई वडिलांना कसं म्हणाल होतं आठवते का? अहो काय काय केलं तुम्ही. म्हणजे काय केळ्यांचं गडी घेऊन आलो होतो. ती घरातली वांगी तुम्हाला दिली होती आणि एवढे जेवला होतात ना. बापरे. आठवलं तरी मला हसायला येतंय अजून. ताक काय दूध काय. खरं तर तुमचं पोट भरलं होतं पण तुम्हाला मला बघायचं होतं म्हणून सारखं काही ना काहीतरी मागवत होतात ना. पण मी बाहेर आलेच नाही शेवटपर्यंत. हा पण आता हे असं काहीतरी इकडे करू नका. इथली परिस्थिती जरा वेगळी आहे. राणा राणा स्टाईलनी परिस्थिती बदलते बघा.